बघू शकता आपल्याली भाजी किती छान अशी मस्त झालेली आहे। पालकची भाजी गावकडच्या पद्धतीने बनवलेली, हरभरा डाळ आणि शेंगदाणे घालून पालकची भाजी बनवलेली आहे। इथं पूर्णपणे ताट तयार केलेलं आहे। चपाती सोबत सुद्धा खूप खायला छान लागते। तर सगळ्यात पहिल्यांदा सर्वांना रामकृष्ण हरी, सर्वांना गौरीचा नमस्कार। तर कशात सर्वांचं गौरीच्या स्वयंपाकघरामध्ये स्वागत आहे। तर बघू शकता आपल्याली भाजी, पालकची भाजी किती छान अशी मस्त झालेली आहे। तर याच पद्धतीने तुम्ही सुद्धा भाजी बनवू शकता। खूप चविष्ट आणि खूप छान अशी इथे आपल्याली भाजी तयार होते। तर चला वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। याच पद्धतीने भाजी कशी बनवायची ती आज आपण बघूया। तर चला वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। गावाकडच्या पद्धतीने भाजी बनवायची म्हटल्यानंतर पालकची भाजी स्वच्छ आपल्याला निवडून घ्यायची, स्वच्छ कट करून आणि धुवून घ्यायची। तर इथे मी भाजी स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे। आपल्याला भाजी फोडणीला लगेचच घालून घ्यायची आहे। तर मी भाजी स्वच्छ धुवून आणलेली भाजी आपण फोडणीला घालून घेऊया। पातेल्यात आपल्याला भाजी बनवायची आहे। तर पातेले मी इथे गरम करायला ठेवून घेतलेले, गॅस चालू करून घेतलेला आहे। पातेले छान गरम करून घेऊ। पातेले छान गरम झालेले आहे, तेल घालून घ्यायचे। पातेले एक छोटा चमचा मी असं तेल घालून घेतलेलं आहे। जास्त आपल्याला तेलकट भाजी बनवायची नाही, जास्त तेलाचा वापर करायचा नाही। तर इथे मी तेल घालून घेतलेले आहे। लसूण जिरे घालून घ्यायचे, लसूण सोलून घ्यायचं आहे। इथे मी लसूण एक कांडी सोलून कट करून घेतलेला आहे। लसूण छान तडतडलेला आहे। एक चमचा जिरे घालून घेऊया, एक छोटा चमचा जिरे घेतलेले, छान हलवून घेऊया। भाजी आपल्याला वरतून घालून घ्यायची लगेच। इथे सर्व भाजी आपण घालून घेतलेली आहे। गॅस कमी ठेवायचा, कमी गॅसवर आपल्याला ही भाजी शिजून घ्यायची, म्हणजे ही भाजी ऑटोमॅटिक खाली जाते। नंतर आपण खालवर करून घेऊया। आता ती पातेल्यामध्ये फुल अशी भरलेली आहे, तर आपल्याला खालवर करता येणार नाही, त्याच्यासाठी गॅस कमी ठेवायचा। दमाने ऑटोमॅटिक ती खाली जाईल, मग त्यावेळेस आपल्याला खालीवर करून घ्यायची। इथे थोडेसे हरभऱ्याची डाळ आणि शेंगादाणे मी गरम पाण्यामध्ये भिजवून घेतलेले आहे, ते आपल्याला धुवून भाजीवरती घालून घ्यायची। शेंगादाणे आणि हरभऱ्याची डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आपण भाजीवरती घालून घेऊया। डाळ आणि शेंगदाणे छान भाजीला लागतात। अशा पद्धतीने तुम्ही भाजी बनवून बघा। ज्यांना पण पालकची भाजी आवडत नाही ते आवडीनं खातील, अशा पद्धतीने तुम्ही जर भाजी बनवली तर। ज्यांना डाळ शेंगदाणे आवडत नाही त्यांनी नाही घातली तरी चालेल, पण भाजी गावकडच्या पद्धतीने नक्की बनवून बघा, तुम्हाला खूप आवडेल। तर इथे भाजी बऱ्यापैकी खाली गेलेली, आपण भाजी खालीवर करून घेऊया, म्हणजे शेंगदाणे डाळ छान शिजले जाईल। चवीनुसार मीठ घालून घेऊया भाजीमध्ये। भाजीला लागणारी मिरची काढून घ्यायची इथे। तर मिरचीमध्ये घ्यायची आपल्याला भाजलेले शेंगदाणे घेतलेले एक छोटी वाटी, लसूण घेतलेले एक कांडी, 15 ते 16 हिरव्या मिरच्या घेतलेल्या, एक छोटा चमचा जिरे घेतलेले। मसाला छान बारीक दळून घेऊया मिक्सरला, छान बारीक दळून घेऊ मिरची। जी छान शिजलेली आहे, तर इथे आपण मसाला बनवून घेतलेला आहे, मसाला घालून घेऊया। भाजी आपण झाकण ठेवून शिजवून घेतली 5-1 मिनिटं। तर आपण मसाला घालून घेऊया। पाण्याचा वापर करायचा, इथे पाणी वाढवून घ्यायचंय। भाजी छान अशी मस्त बाजरीच्या भाकरीसोबत, चपातीसोबत चोरून खाता आली पाहिजे, अशा पद्धतीने आपल्याला भाजी बनवायची। तर इथे आपण मसाल्याचे भांडे धुवून पाणी घालून घेऊ। तर इथे आपण भाजीमध्ये पाणी घालून घेतलेलं आहे। तर तुम्हाला किती भाजी वाढवायची, किती घट्ट आणि किती पातळ बनवायची त्यानुसार भाजी बनवून घ्यायची आहे। तर इथे अशा पद्धतीने मी भाजी बनवून घेतलेली आहे। कोणी कोणी भाजी हटवून घेतं, तर ही भाजी तुम्ही हटवू पण शकता, पण मला हटवलेली भाजी आवडत नाही, अशी भाजी खायला छान लागते। तर अशा पद्धतीने भाजी नक्की बनवून बघा, तुम्हाला कशी वाटते कशी नाही तेही मला कमेंटमध्ये कळवा। माझी रेसिपी जर आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। त्याचबरोबर बेल बटन सुद्धा दाबा, म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील। भाजीला एक मोठी उकळी घेऊया, आपलीवाली भाजी तयार आहे। भाजीला उकळी यायला लागलेली। ही भाजी बाजरीच्या भाकरीसोबत, ज्वारीच्या भाकरीसोबत आणि चपातीसोबत सुद्धा खायला खूप छान लागते। तर अशा पद्धतीने भाजी तुम्ही नक्की बनवून बघा। तुम्ही जर हटून बनवत असाल, म्हणजे थोडेसे घोटून किंवा हटून, तुमच्याकडे काय म्हणतात त्यानुसार भाजी बनवत असाल, तर या पद्धतीने भाजी नक्की बनवून बघा। तुम्ही चतकूर भाकर जास्तच खाणार, चतकूर चपाती जास्तच खाणार किंवा अर्धी जास्त खाणार, अशा पद्धतीने भाजी होती आपल्यावाली, तर नक्की बनवून बघा। तरी ती आपल्यावाली भाजी छान अशी मस्त उकळलेली आहे, बघू शकता।
तर याच पद्धतीने भाजी नक्की बनवून बघा. तर चला आजच्यासाठी धन्यवाद. भेटूया एका पुढच्या नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत छान राहा, मस्त राहा, खुश राहा आणि अशा पद्धतीने भाजी नक्की बनवून बघा. धन्यवाद.